सुप्रभात मंडळी, मी आदित्य स्वागत करतो तुमच्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर माझ्यासोबत आहे सर्व भावंड, त्यांना नंतर मी दाखवेनच। आता आहे स्टेशनला, इथून जायचं आपल्याला कल्याणला। चला तर मंडळी, आम्ही आता पोहोचलोय कल्याणला। तर माझी सर्व मंडळी येते बघा, हाय करा हाय। तर ह्या सर्वांना आपण घेऊन चाललो आता ट्रेकिंगला। तर आता आपण पिताय चाय। तर आम्ही आता कल्याण स्टेशनवरनं 6 सीटर पकडून आम्ही आता आलोय मलंगगडच्या पायथ्याशी। आणि मागे बघताय हे बस स्टॉप। तर इथे पर सीट आमचे 75 रुपये झाली। तर टोटल आमचे 600 रुपये झाले। समोरचा गेट आहे, आता इथून आपल्याला आज जायचं आहे। आणि इथे समोर बघू शकता, इथे पार्किंग करायला जागा आहे। आणि ते बघा तिकडे, इथून जायचं आपल्याला। आणि हे समोर बघताय ते गेट। मागे बघताय ते तिथे तिकीट काउंटर आहे। तिथे 5 रुपये एंट्री फी घेतात वरती गडावरती जायला। तर आता आम्ही ट्रेकिंग करायला चालू केलंय। आता वाजलेत 9:11 झाले। आता बघू किती वाजता आपण वरती पोहोचतो ते। आणि हे आपली मंडळी, आणि समोर बघताय तो आहे गड। आणि इथे छोटे छोटे स्टॉल आहेत खाण्यापिण्यासाठी। तुम्ही समोर बघताय ते लिफ्ट उतरते खाली, ते बघा। आणि हे तुम्ही समोर बघताय ते नवदुर्गा देवी मंदिर। आणि तिथे आहे समोर मंदिर ते। इथून वरती जायचं आहे आणि आपल्याला त्या मंदिराच्या इथे इकडे जायचं, खडकेश्वर महादेव मंदिर। ते इथून रस्ता गेला। तर आता आपण इकडे चाललोय। मलंगगड इथं जवळच शिवपिंडी आहे। हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव। छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय,
छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. इथे पिंड आहे समोर आणि इथून असा पूर्ण हा व्ह्यू दिसतो. आम्ही आता इथे फोटो बिटो काढून झालेला आहे आणि आता आपण चाललोय वरती. आणि हा समोर बघता येतो तुम्ही गड मलंगड आणि ही आहे आमची मंडळी. तर आता आम्ही इथे करतो नाश्ता. पोहे पण आणि खातात तिथे वडे. कसं का आला आम्ही शॉर्टआउट करत होतो. आणि इथून वरती ते समोर तिकडे बघता येते वागेश्वरी देवीचं मंदिर आहे तिथे. आणि हो आणि इथून वरती गेलाय रस्ता गडावरती. आणि ही आहे लिफ्ट. हे बघा ते अजून काम चालू आहे. इथे येऊन लिफ्ट सोडते आणि अजून आपल्याला वरती जायचे. दर्ग्याच्या राईट साईडलाच रोड गेलाय. तिथून मलंगडावरती जायला रस्ता आहे. तर आता आम्ही आता मेन ट्रेकिंग चालू झाली. आता गर्दीत होतो आता एकदम. इथून आम्ही खालून आलो आणि आता वरती चढायचं. उठा बसाचे वांदे. आणि ते बघा तिकडे पायऱ्या दिसते. ते पायऱ्याने जाऊचा. हा चला. येस. वेट आहे थोडं थोडं. हरो हरो.
शिवाजी. फायनली अर्ध शिडे चढून झालेले आहेत आमच्या आणि आपली अर्धी पब्लिक चढत्यावरती. ही बघा. आणि हाय समोर डॉल्स का पॉईंटला पोचलो येऊन. हे आहे शिड्या आणि तिथे बघताय ते आहेत तिथे पाईप. तिकडे पाईपने जायला रोप लागते पण सध्या तर तिथे कोण नाही. तर बघू आता नाही तर तिथूनच रिटर्न. आणि हा वरना व्ह्यू. चला आता मंडळी, आता आम्ही अर्ध्यावरनं जाऊन आलो. तिकडे पाईप आहे, त्या पाईपाला दोरी म्हणजे पाईप टाकलेले आहे, तिथे दोरीशिवाय पुढे जाऊ शकत नाही. त्यामुळे आम्ही तिथपर्यंतच गेलो, त्याच्या पुढे नाही गेलो. आता आम्ही उतरतो खाली. काय वरनं असं सीन. आणि हे उतरतात आपली मंडळी. चल चल चल. तर आता आम्ही उतरायला चालू केलं. आता वाजलाय 1:30. सकाळी 9 वाजता गेलेलो आम्ही वरती. आता दुपारचं वाजलाय 1:30. आता थोड्याच वेळात आपण पायथ्याशी असू. हां हां. तर आम्ही आता अर्ध उतरून आलो आहे खालपर्यंत. आता थोडा पायच बाकी आहे, मग आपण बस स्टॉपच्या इथे पोचणार. ट्रेकिंगला आम्ही 9 वाजता सुरुवात केली होती. आता दुपारचे वाजले 2:30. तर 2:30 वाजता आपण उतरलो आहे खाली. तर खूप ॲडव्हेंचर पण झालं तिथे. खूप पायऱ्या पण पायऱ्या आहेत वरती चढायला. आणि पुढे अशी रेलिंग आहे, पाईप पकडून चालायचं आहे. तिथे जर रोप असेल तर पुढे जाऊ शकतो, पण आमच्याकडे रोप नव्हती. मग आम्ही पाईपपर्यंत जाऊन रिटर्न आलो आम्ही खाली. ह्या व्लॉगपुरती एवढंच. आता हा व्लॉग मी इथेच संपवतो. तर आपण भेटू पुढच्या एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.